आज मी अंशच्या डब्याला मटकी आणि चपातीच दिली होती. कारण की सगळ्यात पहिले सकाळी मीच उठते आणि मग त्याचा डब्बा वगैरे बनवल्यावरती माझं सगळं झालं आवरून मग मी अंशला उठवते आणि त्याला उठवल्यावरती मग मी त्याचं आवरून वगैरे घेते. आणि आज तर मी अंशच्या पप्पालाच त्याला स्कूलमध्ये सोडवायला सांगितलं, कारण की माझे पाय खूप जास्त दुखत होते. तर मी अंशच्या पप्पाला म्हटलं, की तुम्हीच सोडवा त्याला, कारण ते पण आता सकाळचंच जातात ना कामाला. त्याच्यामुळं मग मी त्यांना सोडवायला लावलं आणि घ्यायला पण मी त्यांनाच सांगितलं. मी त्याला घ्यायला पण नव्हते गेले. म्हणून काय माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये आजच्या जास्त क्लिप नाही आहेत अंशचे स्कूलचे सोडवायचे आणि आणायचे. त्याचे पप्पा गेले होते त्याला सोडवायला म्हणून. आणि नंतर अंश स्कूलमधून आल्यावरती पहिलं त्याचं सगळं शूज वगैरे काढतो, त्याचे सॉक्स तोच काढतो, सगळं त्याचं तोच करतो आणि पहिलं तर होमवर्क बघतो, की काय दिलंय त्याला होमवर्क वगैरे. तर त्याला मी सकाळी आयडेंटिटी कार्ड घातलं नव्हतं म्हणून मला म्हणतोय, की मला आयडेंटिटी कार्ड का नाही घातलं तू सकाळी? त्याला म्हटलं मी विसरते म्हणूनच मी तुझ्या बॅगेमध्ये ठेवत असते, म्हणजे तू क्लासमध्ये गेल्यावरची घालतील. आणि इथं बघा त्याला काढायची घाई किती, होमवर्क वगैरे काय दिलंय दाखवायची घाई. शाळेतून आला की पहिलं त्याला तीच घाई असते, की आज बघ काय होमवर्क दिलाय काय नाही. आणि त्याला अभ्यासाची एवढी आवड निर्माण झाली ना खूप जास्त. तर असा होता अंश स्कूलचा ब्लॉग. थँक सो मच वॉचिंग. बाय.